मुरमाडी तुपकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील भंडारा साकोली मार्गावर पिंपळगाव सडकीतून 12 किमी अंतरावर हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे खेडेगाव. एकेकाळी इथे तुपकर आडनावाचे मोठे मालगुजार राहून गेले. त्यामुळे गावाला तुपकराची मुरमाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. आता 30-40 वर्षाच्या काळात गावामध्ये खूप बदल झालाय. पक्के रस्ते आले, दळणवळणाची साधने आली, अनेक सुविधा आल्यात. लोकांचे खानपान राहणीमानात सुद्धा बदल झालाय. या बदलात मात्र गावकरी एक परंपरा कायम जपत आले, ती म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. ह्या सप्ताहात 7 दिवसाची घटस्थापना केली जाते आणि ती होते गावातील मारुतीच्या देवळामध्ये. सुरुवातीला देऊळ कौलारू होतं, आता सिमेंटचे बांधकाम झाले आहे. मूर्ती स्थापनेत निरगुळे आडनावाच्या व्यक्तीचा पुढाकार असावा, त्यामुळे पूर्वी याला निरगुळेचा मारुती म्हणत. आता मात्र ग्रामदेवता म्हणून देऊळ सार्वजनिक जुना हनुमान मंदिर झाले आहे. गावकऱ्यांच्या श्रद्धेचे हे जागृत मारुती राया. दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेले ह्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कशी काय सुरू झाली याबद्दल काही कथा सांगतात. त्यात एक अशी, गावात महारोगाचा प्रकोप झाला होता. तर पुन्हा एक कथा, एकदा गावात मोठा दुष्काळ पडला होता. ह्या संकटातून सोडवण्यासाठी शक्तीची देवता मारुतीरायासमोर 7 दिवसाचा घट मांडण्यात आला. यातून ह्या परंपरेची सुरुवात झाली. घटस्थापना गणेश चतुर्थीनंतर ऋषीपंचमीला होती. गावातील आणि बाहेरील भजनी मंडळांना निमंत्रणे देऊन अधिकार संपन्न व्यक्तीच्या हाताने घटाची ज्योत उजळून उत्सवाला सुरुवात होते. ही अधिकारी व्यक्तींची परंपरा संत गजानन महाराजांचे शिष्य संत झिंगूजी महाराज दगडी कण्हेरी, नंतर संत शिवरामजी भोयर गुरुजी, हरिभक्त परायण शिवराम बाबा देशमुख, डॉक्टर भागवत बाबा भोयर, ते सध्या हरिभक्त परायण भगवान बाबा भोयर महाराज पर्यंत सुरू आहे. ज्योत उजळतात जे टाळ वाजायला सुरुवात होते ते सतत 7 दिवस अखंड सुरू असते. त्याला अखंड टाळी म्हणतात. त्यासाठी 4 गटाचे पहारे विभागण्यात येतात. 24 तासात एका गटाला 2 पहारे येतात. त्यात गावातील बाहेरील भजनी मंडळी सुद्धा येऊन पहारे देतात. पूर्वी पेटीनी ढोलक वादक सोडून बाकींनी उभे राहून भजन म्हणण्याचा नियम होता. आता ते बंधन नाही. शेवटी त्या भजन मंडळांना श्रीफळ देऊन मान दिला जातो. सायंकाळी हरिपाठाचे पठण होते. बंद झाल्या विषय
शेवटच्या दिवशी दीप उजळून हरिपाठाला सुरुवात होती. टाळांचा आवाज घुमू लागतो. ह्या टाळांना अनेक स्वभावांचा हात लागला आहे. 3-4 पिढ्यांच्या स्पर्शेतील काही टाळांनी अनुभवला आहे. वरिष्ठांना मान देण्याचा कायसा जमाना गेला. अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणणारे काही जण अहंकारात पार बुडून गेले आहेत. पण ह्या 7 दिवसात मात्र सगळे हेवे दावे मतभेद विसरून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ ह्या चरणाप्रमाणे ह्या हरिनामात तल्लीन होऊन उत्सवात सहभागी होतो. हो, उत्सवात नोकरी आणि कामधंद्यासाठी बाहेर गेलेल्यांची पावले या निमित्ताने गावाकडे वळतात ना. काल्यासाठी लाह्या आणि जेवणासाठी काही मसाले यांची तयारी आदल्या रात्री केली जाते. सात दिवसानंतर पहाटे एकदा हरिपाठ होऊन हनुमंताची तसेच संतांची आरती गाऊन निमंत्रण अभंग म्हणून एकनाथ भानुदासाच्या नामात विठ्ठल विठ्ठल घोषात अखंड वाजत असलेली ही टाळी इथे थांबते. महाप्रसादाचा कार्यक्रम गावच्या शालेय आवारात होते. शाळेत सार्वजनिक बाप्पाची स्थापना परंपरेनुसार होत असते. ह्या महाप्रसादाला गावातील प्रत्येक घरातील सदस्याप्रमाणे वर्गणी आकारली जाते. ह्या उत्सवात महाप्रसादात सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो. काही खर्चाचा भार गावातील काही संस्था आणि काही दानशूर व्यक्ती आपल्यावर घेतात. काल्यानंतर घट विसर्जनाला काढला जातो. घटाचे विसर्जन भागवत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होते. परंपरेप्रमाणे हा मान निरगुळे परिवाराला मिळतो.
टाळ मृदुंगाच्या तालात, भजनाच्या नादात आणि ज्ञानबा तुकारामांच्या गजरात घट विसर्जनाकडे सरकत असतो. गावातील पुरुष बाया मंडळी अक्षता लावून घटाला निरोप देत असतात. स्वतःला विज्ञानवादी समजणारे काही जण ह्या परंपरेला बोलतील. हातात नुसत्या डिग्र्या घेऊन फिरणारे काही जण ही परंपरा जपणाऱ्यांना अडाणी म्हणतील. पण खरंच ज्या वैष्णवांच्या वारकरी पंथाचा पाया ज्यांनी घातला आणि त्याच्या कळस जे झाले, त्या ज्ञानोबा आणि तुकोबारायण इतका कुणी ज्ञानी झाला असेल का? मग त्यांच्या नामघोषात तल्लीन होणारी ही भोडी भाबडी मंडळी अडाणी कशी असणार? आरती होऊन तलावात घटाचे विसर्जन होते आणि ज्ञानबा तुकारामाच्या गजरात मंडळी परतीच्या वाटेला लागते. महाप्रसादाचा लाभ गावातील तसेच बाहेरील मंडळी घेऊन तृप्त होतात. पात्रामध्ये अन्न शिल्लक ठेवू नये आणि आवश्यकतेनुसार अन्न घ्यावं. आपल्यानंतर या ठिकाणी जेवण करणारे भरपूर आहेत. नंतर भजन मंडळी थोडी विश्रांती घेऊन पहाटेला गावात भजनाने फेरी काढतात. त्याला शेवटी म्हणतात. गावकरी सहभागी होतात. गावकरी रांगोळ्या घालून, पाय धुवून, अक्षता लावून शेवटीच्या पाया पडतात. इकडे मंदिरात तोपर्यंत प्रसादाची तयारी सुरू असते. त्याला खारी प्रसाद म्हणतात. शेवटी मंदिरात येते तोपर्यंत दिवस उजाडला असतो. खारी प्रसादाचा नैवेद्य मारुतीरायाला दाखवला जातो. नंतर उपस्थित मंडळी तो प्रसाद घेऊन आपला भार त्या देवावर टाकून त्या महाबली हनुमंतासमोर निश्चिंत मनोभावाने डोके ठेवतात. मानवाला जीवनात हवा असतो आनंद. तो आनंद सर्व वयोगटातील आणि स्तरातील लोकांना ह्या परंपरेत मिळतो. मग त्या आनंदापोटी का होईना ह्या उत्सवात सहभागी व्हायला काय हरकत आहे? शिक्षणाने बरेच अतिशहाणे झालेले आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे काही लोक श्रद्धा अंधश्रद्धेच्या वादात ह्या परंपरेला गौण नावे बोटे ठेवतीलही. पण श्रद्धा अंधश्रद्धा, पंथ पक्ष, जात धर्म हा वाद बाजूला सारून ही परंपरा अशीच अविरत अखंड राहो ही आशा ठेवूया. जय रामकृष्ण हरी.